त्यांनी ज्या प्रकारे माझी वागणूक केली, कारण हेच की वारंवार वर्तकनगर पोलीस स्टेशन इथे फिर्यादी जे आहेत त्यांची दखलच घेतली नाही, याचे आपण प्रश्न विचारतो त्यांना, आणि त्यांचा प्रश्न वारंवार विचारला गेल्यामुळे प्रवीण माने यांचा इगो हर्ट झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी अशा प्रकारची आमच्यावर कारवाई केली, मारहाण केली. आणि जे माझे कॅमेरा पर्सन होते ते माझे हजबंडच आहेत, तर त्यांचं ऑलरेडी कानाचं ऑपरेशन झालेलं आहे. तर एक जो पोलीस सहाय्यक होता वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, माने यांचा, तर त्यांनी जोरात त्यांचा कान पिळगटला. ते नेहा गायकवाड तुमच्या पोलीस ठाण्यामध्ये आल्या होत्या त्यांच्या पतीसोबत, आणि ते रेकॉर्डिंग करत असताना तुम्ही मोबाईल हिसकून घेतले, त्यांच्या पतीच्या कानाखाली मारले, अशी त्यांची तक्रार आहे. आणि मी त्यांचा इंटरव्ह्यू करतोय आता, चालू इंटरव्ह्यू मध्ये, म्हणजे आता शूटिंग चालू आहे, चालू शूटिंग मधनं मी तुम्हाला फोन केलेला आहे. सॉरी, हा, हॅलो, मी ऑनलाईन काही बोलू शकत नाहीये, आपण प्रत्यक्षात आला तर मी आपल्याला सांगू शकतो. नाही, मला तुमची बाजू ऐकून घ्यायची, कारण मी तुमच्यावर टीका केली तर तुमचं म्हणणं मला ऐकून घेतलं पाहिजे ना. प्रणाली शिंदे असेल, प्रवीण माने असतील किंवा आणखी बाकीचे लोक असतील, तुम्ही दाखवून देताय की आमची लायकी नाही खाकी वर्दीत काम करायची, आम्ही बिंडोक आहोत. आणि माझं म्हणणं आहे की अहो, तुमचे जे पोलीस आयुक्त आहेत ना, डुंबरे साहेब, अहो त्यांचं चारित्र्य बघा, त्यांची कामाची पद्धत बघा, त्यांचाच आदर्श घ्या, दुसऱ्या कुणाचा आदर्श घ्या असं मी म्हणणारच नाही, त्यांचाच आदर्श घ्या तुम्ही आणि त्यांच्याकडून काहीतरी शिका. अहो, एवढ्या मोठ्या जो तुमच्या खात्यामध्ये जो देव माणूस आहे आशुतोष डुंबरेंसारखा, त्यांचं नाव खराब करताय तुम्ही, खात्याचं नाव खराब करताय. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी पोलीस खात्यामधले जे भस्मासूर आहेत, जे कसाई आहेत, जे पोलीस खात्यातले चोर आहेत, तर ह्या असल्या नतद्रष्टांविषयी मी सतत टीका करत असतो, त्यांचं पितळ उघडं पाडत असतो. आणि असाच एक, म्हणजे त्याला कसाई वगैरे म्हणू शकत नाही, तर असे एक 2-3 पोलीस आहेत की जे जणू काही त्यांनी दाऊद इब्राहिमकडे ट्रेनिंग घेतलेलं आहे, ते दाऊद इब्राहिमचे भक्त आहेत की काय, अशा काही पोलिसांचं प्रकरण माझ्याकडं आलेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपला जो महाराष्ट्र आहे तो सावित्रीबाईंचा आहे, जो जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, जो अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे. म्हणजे इतकं महिलांना आपल्या महाराष्ट्रामध्ये सन्मान मिळतो आणि महिलांविषयीचे कायदे सुद्धा आहेत. महिलांचा सन्मान राखला पाहिजे, महिलांना कुणी हात लावू नये, महिलांशी बोलताना सांभाळून बोललं पाहिजे, सगळे कायदे असे आहेत. आणि कायद्याचे रक्षक कोण आहेत तर पोलीस आहेत. परंतु या पोलीस खात्यामध्ये असे काही बिंडोक पोलीस आहेत की ज्यांना हे कळतच नाही. आणि दुर्दैव हे की ही घटना, म्हणजे माझ्याबरोबर एक महिला आहेत नेहा गायकवाड, तर आणि त्या महिला पत्रकार आहेत, तर त्यांच्या बाबतीत घडलेली दुर्घटना आहे वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये. वर्तकनगर पोलीस ठाणे हे ठाणे पोलीस आयुक्तालयांच्या कार्यकक्षेमध्ये येतं. आणि मला आश्चर्य वाटतंय की जे ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत आशुतोष डुंबरे, अतिशय चांगले पोलीस आयुक्त आहेत, माझे त्यांची जुनी ओळख आहे. सामाजिक कार्यामध्ये ते सक्रिय असतात, म्हणजे पोलीस खात्याच्या माध्यमातून ते सामाजिक काम करतात. म्हणजे ठाण्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगला उपक्रम राबवलेला होता, ते वाचन करतात, पुस्तकं वाचतात. आणि पत्रकारच काय, सामाजिक क्षेत्रातली जी चांगली लोक आहेत त्यांच्याशी ते फार सौजन्याने वागतात, आत्मीयतेने वागतात. आणि पोलीस खात्यातील एक त्यांना देवमाणूस सुद्धा आपण म्हणू शकतो, असे ते आशुतोष डुंबरे आहेत. आणि त्याच पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेमध्ये वर्तकनगर पोलीस ठाणे आहे. आणि त्या पोलीस ठाण्यामधले पोलीस जणू काय दाऊद इब्राहिम किंवा अरुण गवळी किंवा छोटा राजन यांच्याकडनं ट्रेनिंग घेऊन आलेत की काय, असे पोलीस आहेत. त्याच्यामध्ये एक प्रवीण माने नावाचा आहे, त्याला म्हशी राखायला सुद्धा कोणी ठेवणार नाहीत, तो दुर्दैवाने या पोलीस खात्यामध्ये आलाय. आणि एका महिलेवर त्याने अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, त्याचे इतरही सहकारी आहेत. तर हे सगळी माहिती मी नेहा गायकवाड यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर नेहाजी, लय भारीमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. तर मला सांगा की ते जे वर्तकनगर पोलीस ठाणे आहे तिथं तुम्ही गेलात, तुम्हाला तुमच्या मिस्टरांना, जे तुमचे कॅमेरामन आहेत, तर तुम्हाला दोघांना जो वाईट अनुभव आला तो अख्ख्या महाराष्ट्राला सांगा. आपण वर्तकनगर पोलीस स्टेशन इथे कव्हरेज करण्यासाठी गेलो होतो, कारण का वर्तकनगर पोलीस स्टेशन हे असं आहे की तिथे सर्वसामान्यांची जी दखल आहे ती घेतलीच जात नाहीत. जोपर्यंत कुठला आमदार किंवा खासदार, जोपर्यंत वशिला कोणाचा लागत नाही तोपर्यंत तिथे ती दखल घेतलीच जात नाही. असे अनेक प्रकरण आपल्या समोर आले होते.
तसाच एक प्रकरण संदर्भात एक फिर्यादीची आपण तिथे कव्हरेज करण्यासाठी गेलो होतो आणि फिर्यादीची कव्हरेज करत असताना तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत तर त्यांनी माझा मोबाईल हातातून नावं सांगा त्यांची. वरिष्ठ अधिकारी हे जे आहेत ना, हे बिंडोक ज्यांना कायदा कळत नाही, ज्यांना संविधान कळत नाही आणि खाकी वर्दीमध्ये ते चोरासारखे गुंडासारखे वागतात, तर ते महाराष्ट्राला त्यांची नावं कळू द्या. नावं घ्या तुम्ही. प्रवीण माने वरिष्ठ अधिकारी वर्तकनगर पोलीस स्टेशन आणि प्रणाली शिंदे ज्या की सहाय्यक पोलीस आहेत तिकडे वर्तकनगर इथे, त्यांनी माझा हात मुरगळून माझा मोबाईल हातातून घेतला होता. इथे मला त्यांचे नख वगैरे मारण्याचे पण चिन्ह दिसतील आणि ज्याप्रमाणे त्यांनी ज्या प्रकारे माझी वागणूक केली, कारण हेच की वारंवार वर्तकनगर पोलीस स्टेशन इथे फिर्यादी जे आहेत त्यांची दखलच घेतली नाही याचे आपण प्रश्न विचारतो त्यांना आणि त्यांचा प्रश्न वारंवार विचारले गेल्यामुळे प्रवीण माने यांचा इगो हर्ट झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी अशा प्रकारची आमच्यावर कारवाई केली, मारहाण केली आणि जे माझे कॅमेरा पर्सन होते ते माझे हजबंडच आहेत, तर त्यांचं ऑलरेडी कानाचं ऑपरेशन झालेलं आहे. तर एक जो पोलीस सहाय्यक होता वरिष्ठ अधिकाऱ्यांचा माने यांचा, तर त्यांनी जोरात त्यांचा कान पिळगटला. काय नाव त्याचं? त्याचं नाव मला सांगता येणार नाही कारण का तो सिव्हिल ड्रेसवर होता. बरं, त्याचा फोटो व्हिडिओ हो आहे आपल्याकडे संपूर्ण, ते मी तुम्हाला देईनच. आरोपी आहे तिथे तू गेलास कसा माझ्या रूम मध्ये? तुझ्यावर गुन्हे दाखल करतील माहिती का तुला या गोष्टी? तू गेलास कसा? आरोपीचा काय गोपनीयतेचा खंड आहे हा. गोपनीयतेचा खंड. आणि त्याच्यानंतर मग हे त्यांनी जोरात कान पिळगटला आणि वरिष्ठ जे अधिकारी आहेत प्रवीण माने यांनी माझ्या मिस्टरांच्या हातातून मोबाईल खेचून घेतला आणि त्यांच्या कानाखाली मारली आणि नंतर मग बाकीचे जे पोलीस अधिकारी आहेत ते 4-5 जण ओढून माझ्या मिस्टरांना घेऊन गेले जात होते त्यांना अजून मारण्यासाठी बाजूला, पण त्यांनी ते हिंमत दाखवली ते त्यांना जुमानले नाही, त्यांनी त्यांना हे स्वतःला ओढूनच दिला नाही. आणि त्याच्यानंतर मग हे केल्यानंतर मग वरिष्ठ अधिकारी प्रवीण माने काय म्हणतात की तुम्हाला कोणी सांगितलं पत्रकारांना इथं कव्हरेज करायला? पत्रकारांना काय अधिकार आहे इथं येऊन न्यूज कव्हर करायचा? तुम्हाला कोणी सांगितलं? मी म्हटलं की सर पत्रकारांना त्यांना म्हणायचं ना, अरे प्रवीण बिंडो, तू उद्या चुकीचं कामं करतील आणि आमचं कामच आहे तुझ्यासारखे बिंडो बावळट मूर्ख बेअक्कल चुकीचे कामं करतात, ते काम पत्रकारांचं काम आहे की ते चुका तुमच्या शोधणं आणि ते जनतेला दाखवणं. म्हणजे हे आमचं काम आम्हाला तू करू देत नाहीस, तुला काय अक्कल आहे की नाही असं त्याला म्हणायचं ना. आणि ते म्हणते कोणाच्या सांगण्यावरनं तिथं कव्हरेज करत सांगितलं, सर्वसामान्य माणसांची दखल तुम्ही घेत ना म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय. बोलते त्याच्यासाठी PRO बसवलाय, PROंकडे जातं, इथे येऊन हुचत घालायची नाही, इथं आम्हाला येऊन कुठला आम्ही बांधील नाही, पत्रकारांना कोणतीही माहिती देण्यासाठी आम्ही बांधील नाही. जर तू परत इकडे आलीस तर मी तुझ्यावर सरकारी कामामध्ये आणि शिस्तभंगाची केस टाकेन, अशा शब्दामध्ये हे प्रवीण माने बोलते. हेच नाही तर अनेकदा जेव्हा आपण तिथं कव्हरेज केलं होतं ना तेव्हा त्यांनी मला धमकी दिली होती आणि धमकी तर तुम्हाला बोलले त्यांनी जेव्हा मी कव्हरेज केलं होतं तेव्हा मला त्यांनी धमकी दिली होती की जर तू इथं पुन्हा मला दिसलीस तर तुझं मी करिअर बर्बाद करेन वगैरे. त्या आधी सुद्धा पण त्यांनी अनेकदा मला धमक्या दिल्या होत्या. वर्तकनगर पोलीस स्टेशन ज्या प्रकारे तू बदनामी करतेस तर त्यामुळे तुझं पूर्ण करिअर आम्ही खराब करू, अशा तऱ्हेने हे त्यांचं वक्तव्य आहे प्रवीण माने जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं. आणि या संदर्भात आपण वेळोवेळी जेव्हा गेल्या काहीच दिवसांपूर्वी जॉईंट CPंना पण या संदर्भात चर्चा केली होती आपण की एका फिर्यादीची दखल घेतली नाहीत म्हणून, तेव्हा सुद्धा त्यांनी जॉईंट CPने त्यांना कॉल करून विचारलं होत्या संदर्भात. हा सगळा जो राग प्रवीण माने यांनी स्वतःमध्ये त्यांच्या मनामध्ये होता आणि अनेक पत्रकारांना या संदर्भात बोलण्यामध्ये समजलं होते की वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये अनेकदा नेहा कव्हर करते, तर त्याच्यानंतर मग असे प्रकरण घडलेत म्हणून. तेव्हा ते काय म्हणतात की तू माझं काही उखाडू शकत नाहीत, असले शब्द तुमच्या समोर वापरले. हा असे शब्द त्यांनी मला समोर वापरले. बोलते एका महिलेसमोर हा की काय म्हणले? बोलते मी 50 पत्रकार मी 50 पत्रकार बोलवेन, समजलं? त्याच्यामध्ये काहीच नाहीये. आणि तुझं बोलते बर्बाद करेन तुझं जे करिअर आहे आणि बोलते तू माझं काहीच उखाडू शकत नाहीस. बर
या शब्दात त्यांनी वक्तव्य केलं आणि जेव्हा ह्या संपूर्ण प्रकार आधी पहिली गोष्ट त्यांनी माझा मोबाईल खेचायला नको पाहिजे होता आणि माझा मोबाईल प्रणाली शिंदे ही जी सहाय्यक अधिकारी आहे तर तिने माझा मोबाईल फॉर्मॅट मारला आणि एव्हिडन्स नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिने कसं काय तुमच्या मोबाईल फॉर्मॅट मारलं? मी तेच म्हटलं ना, माझा मोबाईलचा फिंगर आहे तर तिने माझा हात घेतला आणि माझा फिंगर असा लावला तिथे मोबाईलच्या इथे आणि त्याच्यानंतर मग लगेच फॉर्मॅट मारला मोबाईल. मी त्यांना म्हणाले की माझे महत्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही ते पण जाणार, तर ते बोलले जास्त बोलू नको, चल निघ. असं. काय नाव त्यांचं? प्रणाली शिंदे. अहो प्रणाली शिंदे ताई, तुम्ही एक महिला आहे, तुम्हाला असं तुम्ही कसं काय करू शकता? कायदा कसा हातात घेऊ शकता? सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. तुम्ही कुणीही म्हणजे पत्रकारच नाही तर कुणीही माणूस पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कार्यालयामध्ये जाऊन शूटिंग करू शकतो आणि तुम्ही त्याला कसं काय अडवू शकता? तुमचे जे काय त्यांनी शूटिंग केलं होतं नेहा गायकवाड यांनी, ते कसं काय तुम्ही डिलीट केलं? तुम्हाला कायदा कळतो का? कसे तुम्ही पोलीस झाला? तुमचं मला नाही वाटत तुमच्यातलं एकाचं तरी ग्रॅज्युएशन पूर्ण असेल. हे MA आहे ही मुलगी. तुमची लायकी सुद्धा नाही, म्हणजे तुमच्या मेंदूची आणि हिच्या मेंदूची जर तुलना केली तर तुमची लायकी नाही तिच्यासमोर उभे राहायची. फक्त शासनाच्या कृपेने, जनतेच्या कृपेने तुम्ही खाकी वर्दीमध्ये काम करतायत, यात तुमची पात्रता नाही. तुम्ही उलट दाखवून देताय, म्हणजे प्रणाली शिंदे असेल, प्रवीण माने असतील किंवा आणखी बाकीचे लोक असतील, तुम्ही दाखवून देताय की आमची लायकी नाही खाकी वर्दीत काम करायची, आम्ही बिंडोक आहोत. आणि माझं म्हणणं आहे की अहो तुमचे जे पोलीस आयुक्त आहेत ना, डुंबरे साहेब, अहो त्यांचं चारित्र्य बघा, त्यांची कामाची पद्धत बघा, त्यांचाच आदर्श घ्या. दुसऱ्या कुणाचा आदर्श घ्या असं मी म्हणणारच नाही. त्यांचाच आदर्श घ्या तुम्ही आणि त्यांच्याकडून काहीतरी शिका. अहो एवढ्या मोठ्या जो तुमच्या खात्यामध्ये जो देव माणूस आहे आशुतोष डुंबरेंसारखा, त्यांचं नाव खराब करताय तुम्ही, खात्याचं नाव खराब करताय. आणखी सामाजिक काही संघटना आहेत आणि त्याच्यानंतर मग अनेक काही लोकांनी जेव्हा फोन केला गावामधले, मी येऊर गावात राहते तर तिथल्या ज्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी फोन केला त्यांना, प्रवीण माने यांना, की काय प्रकरण झालं. तर त्यांनी खोटी कहाणी बनवली की आम्ही एका आरोपी आहे त्याचं आम्ही हे करत होतो, जबाब घेत होतो, त्यावेळेला ह्या मॅडम लपून व्हिडिओग्राफी करत होत्या. तर मी म्हटलं वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये एवढे कॅमेरे आहेत तर त्यांनी तो CCTV फुटेज दाखवावं जर असा काही प्रकार झालेला आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं एव्हिडन्स नाही आहे आणि विदाऊट एव्हिडन्स हे मला अशी धमकी देत आहेत की मी तुझं जे करिअर खराब करेन, मी तुझा शिस्तभंगाची केस टाकेन, मी तुझं पूर्ण पत्रकारिता काय हे मी तुला दाखवून देईन, असं बोलला, असं म्हणलं त्याने. अरे हे प्रवीण माने बिंडोक माणसा, तुझ्या समोर मी उदाहरण आहे. मला माझं करिअर खराब करण्यासाठी माझी हिस्ट्री काढ. भले 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 थकले, माझ्यावर किमान 15 केसेस आहेत मंत्र्यांच्या आणि मला कोर्टाने सरळ सांगितलेलं आहे तुमच्यावर तुम्ही पत्रकारांना टीका करायचा अधिकार आहे. मंत्री असेल, तुमच्यासारखे अधिकारी असतील, तुमच्यावर टीका करायचा अधिकार आहे आम्हाला, असं माझ्याच केसमध्ये हायकोर्टाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तू कोण, तू एखाद्या पत्रकाराचं करिअर खराब करणारा? एक साधा एक पोलीस ऑफिसर आहे. तुझं काम काय की दरोडे, बलात्कार असल्या घटना घडतात ते काम कर ना. तुला काय लोकांचे करिअर खराब करायला ठेवलेत का? मगाशी मी म्हणलं तसं तू काय दाऊदचा हस्तक आहे का? तू काय छोटा राजांचा हस्तक आहेस का? तू काय अरुण गवळीच्या टोळीमध्ये काम करत होता का लोकांचे करिअर खराब करायला? कोणच कोणाचं करिअर खराब करत नाही. संविधानानुसार त्यांना संविधानानुसार काय नोकरी करायचा, चरितार्थ करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, बोलायचा अधिकार आहे, संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. उलट तू अक्कल, तुझे पोलीस खात्यात तू कसं काम करायचं ह्याची अक्कल शिक अगोदर. कुणाकडे तरी जा, एखाद्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याकडे ज्याचा कायद्याचा चांगला अभ्यास आहे, त्याला म्हण की साहेब मी अक्कल माणूस आहे, मला जरा अक्कल शिकवा. म्हणजे ते तुला अक्कल शिकवतील आणि मग पोलीस खात्यात कसं काम करायचं ते तुला कळेल. आणि दुसरं, तुझ्या त्या कार्यक्षेत्रामध्ये इतके अंमली पदार्थांचे लोक व्यवहार करतात, गांजाचे व्यवहार करतात, हे असलं काहीतरी शोध ना. मटकेचे उपद्व्याप तिथं चालतात ते शोध ना. एका महिलेवर
तू असं बोलतोस, तुला कळलं पाहिजे महिलांशी कसं वागावं, कसं बोलावं, याचे काही प्रोटोकॉल्स आहेत. सांगा पुढं. आणि वर्तकनगर परिसर आहे, त्याच्यामध्ये अनेक बेकायदेशीर धंदे चालतात. हा. तिथे बेकायदेशीर जो गुटखा आहे ते विकलं जातं. आणि त्याच्यानंतर मग रामबाग एक एरिया आहे, तिथे सुद्धा अंमली पदार्थ विकले वगैरे जातात. असे अनेक घटना आहेत, पण ह्याच्याबद्दल ते कारवाई करत नाही. प्रत्येक वेळी आरोपीला पाठीशी घालायचा प्रयत्न केला जातो. असे अनेक लोकांचे आपल्या समोर मुद्दे बरेचदा येत असतात. आणि ह्याचं सुद्धा आपण वेळोवेळी त्यांना कळवलं. एकदा मोबाईल चोरीची टोळी त्या एरियामध्ये सक्रिय होती, तर त्याबद्दल आपण सुद्धा त्यांना माहिती दिली की तसं मोबाईल चोरी करणारी जी टोळी सक्रिय आहे. एका मुलाचा मोबाईल खिशातून हे केला आणि त्याच्यानंतर त्याची सुद्धा त्यांनी FIR नोंदून घेत नव्हते, तेव्हा आपण त्यांना CCTV फुटेज काढून दिला. जे आरोपी आहे त्याचा ते पूर्णपणे फोटो वगैरे आपण त्या CCTV ह्याच्यामध्ये काढून त्यांना दाखवला. त्याच्यानंतर त्यांच्यावर खूप प्रेशराईज केलं, त्यांना सांगितलं की खूप रिक्वेस्ट केली. त्याच्यानंतर त्यांनी FIR त्या फिर्यादीची लिहून घेतली मोबाईल चोरीची. त्यांचं वक्तव्य काय होतं, मोबाईल चोरीची कोण FIR लिहितं का, हे असं त्यांचं म्हणणं होतं. बर, आपण त्या तुमच्याकडे प्रवीण मानेचा नंबर आहे का? आहे. आपण फोन करूया. माझा मोबाईल आणा. हा हॅलो. प्रवीण माने बोलताय का आपण? हा बरोबर. हा, मी पत्रकार तुषार खरात बोलतो. लय भारी माझा YouTube चॅनल आहे, लय भारी न्यूज. बोला बोला बोला. साहेब, ते नेहा गायकवाड तुमच्या पोलीस ठाण्यामध्ये आल्या होत्या त्यांच्या पतीसोबत, आणि ते रेकॉर्डिंग करत असताना तुम्ही मोबाईल हिसकून घेतले, त्यांच्या पतीच्या कानाखाली मारले, अशी त्यांची तक्रार आहे. आणि मी त्यांचा इंटरव्ह्यू करतोय आता, चालू इंटरव्ह्यूमध्ये, म्हणजे आता शूटिंग चालू आहे, चालू शूटिंगमधनं मी तुम्हाला फोन केलेला आहे. सॉरी. हा, थँक्यू. हॅलो. मी ऑनलाईन काय बोलू शकत नाहीये. आपण प्रत्यक्षात आला तर मी आपल्याला सांगू शकतो. नाही, मला तुमची बाजू ऐकून घ्यायची, कारण मी तुमच्यावर टीका केली तर तुमचं म्हणणं मला ऐकून घेतलं पाहिजे ना. नाही ऐका तुम्ही, पण फोनवरती नाही बोलता येणार. प्रत्यक्षात जर आला तर मी आपल्याला सांगू शकतो. बरं, दुसरं एक साहेब मला हे म्हणायचं आहे की आशुतोष डुंबरे साहेब जे आहेत, तुमचे बॉस आहेत तुमच्या पोलीस खात्याच्या ठाण्याचे, तर ते पत्रकारांशी फार सौजन्याने वागतात. त्यांनी चांगले सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, आणि तुम्ही असं कसं काय मारहाण करता त्यांना? म्हणजे आपल्याशी बोलू शकेल, फोनवरती नाही बोलता येणार मला. नाही, पण हे ह्यातला अडचण काय फोनवर बोलायला? नाही बोलता नाही येणार सर. आपण प्रत्यक्षात आला तर आपण निश्चित बोलू. मला तुम्ही CCTV द्याल का त्या दिवशीचे सगळे? CCTV स्टोअर करता येतात, त्यामध्ये तुम्ही मागणी केल्यानंतर त्यावरती विचार करता येईल ना. बर, रेकॉर्डिंग आहेतच, काय विषय नाही त्याच्याबद्दल. बरं, ती घटना खरी आहे की खोटी आहे, तिला मारहाण केल्याची वगैरे? आता तुम्हाला फोनवरती काही बोलू शकत नाही, सॉरी. ठीक आहे. आपण या प्रत्यक्षात आपण निश्चित बोलू. नाही, प्रत्यक्षात मला येणं शक्य नाही, कारण मी महाराष्ट्रभर फिरत असतो. त्यांना माझं सांगितलं, त्यांनी मला विचारलं, त्यांना माहिती दिलेली आहे. कुणाला आलं तर बरं होईल. फोनवरती नाही बोलता येणार ना. कुणाला माहिती दिलेली? जे 4-5 पत्रकार आले होते ते. हा, येस. ठीक ओके. बघा, म्हणजे जर एक मराठीमध्ये म्हण आहे की कर नाही तर डर कशाला. जर त्याने काही केलं नसेल तर बोलायला काही हरकत नव्हती. तर हे असे पोलीस आहेत आणि चुकीचं वागतात. मला ते म्हणतात तिथं पोलीस स्टेशनमध्ये या, काय गरज आहे, कशासाठी यायचं? माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही चुकीचं वागलाय तर ती घटना तशी, म्हणजे एखाद्या गुंडाप्रमाणे तुम्ही एखाद्या महिलेला किंवा तिच्या पतीला मारहाण करता, त्याच्या मोबाईलमधले फोटो डिलीट करता, तर हे कुठल्या कायद्याने तुम्हाला हे अधिकार दिलेत, हे त्यांच्याकडनं उत्तर मिळणं अपेक्षित होतं. त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही. परंतु नेहा, तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हाला परत एकदा सजेशन करतो की तुम्ही तातडीने त्यांच्या सर्व बॉसना, म्हणजे DCP, ACP, DCP, त्याच्यानंतर जॉईंट CP म्हणजे पोलीस आयुक्त यांना तक्रार करा. 2 महिने वाट पहा. 2 महिन्यानंतर काही कारवाई नाही झाली तर तुम्ही पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण तिथे जा. आणि मीनवाईल तुम्ही आता तुमचा FIR जर घेत नसतील ह्या प्रवीण माने आणि ते काय प्रवीण माने, प्रणाली शिंदे ना, आणि आणखी लोक, यांच्या विरोधात तुम्ही FIR नोंद करा. FIR जर ते घेत नसतील, घेणारच नाहीत ते, तुम्ही कोर्टात जा, असं माझं सजेशन असेल. अजूनही मी तुम्हाला याच्यात मदत करेन. वकिलाचीही मदत करतो, सगळी मदत करतो. आपण काही या क्षेत्रातले म्हणजे निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचाही सल्ला घेऊया. आणि ह्या प्रवीण माने हा सरळ झाला पाहिजे, त्याने कायद्यानुसार वागलं पाहिजे, संविधानानुसार वागलं पाहिजे, महिलांचा आदर केला पाहिजे. आणि
ज्या पोलीस ठाण्यामध्ये तो काम करतो त्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधले तिथं जे खरे खरे गुन्हे घडतात, बलात्कार असेल, छेडछाड असेल, इतर काही असतील, गांजा, अंमली पदार्थ, गुटखा जसं तुम्ही बोललात, तर त्या लोकांवर खरी कारवाई करायला पाहिजे. ते त्याला आपण त्याचं जे काम आहे त्याची आठवण करून देऊया. तर माझा जर हा व्हिडिओ आदरणीय आशुतोष डुंबरे साहेबांनी जर पाहिला तर माझी सरांना कळकळीची विनंती आहे की सर, ज्या पद्धतीने म्हणजे मी मुलाखतीत या नेहा गायकवाडशी तर समजून घेतलंच, परंतु त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी त्यांच्याकडून समजून घेतल्या आणि मला असं कळतंय की हा जो प्रवीण माने जो आहे तो फार आरेरावी करतो, प्रचंड आरोगंट आहे, त्याच्या अंगात प्रचंड मस्ती आहे. म्हणजे खाकी वर्दी हे कायद्याच्या रक्षणासाठी दिलेले आहे, परंतु तो इतका माजलेला आहे की माझी डुंबरे साहेबांना विनंती आहे की सर, याला ताबडतोब कुठंतरी साईड ब्रँचला टाका. आणि महत्त्वाचं की पोलिसांची जी काही जबाबदारी आहे ती त्याने शिकली पाहिजे, त्याने जाणून घेतली पाहिजे. अशा पद्धतीने त्याला ती जाणीव करून द्या. तुमच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याचंच तो नाव खराब करतोय आणि पर्यायाने पोलीस खात्याचं नाव खराब करतोय. आणि दुसरं असं की डुंबरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही या नेहा गायकवाडचंही म्हणणं ऐकून घ्या, ते घटना काय झाली होती ते जाणून घ्या, CCTV मागवून घ्या त्या पोलीस ठाण्यामधले, तेही तपासा आणि त्यानंतर या प्रवीण मानेवर त्याच्यावरच FIR दाखल करा यांच्या नेहा गायकवाडांच्या तक्रारीच्या अनुषंगाने. आणि दुसरं तुम्हाला माझे जे सांगणं आहे किंवा विचारणंच आहे की तुम्ही कोर्टात गेलात का किंवा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या का? पहिल्यांदा वरिष्ठांकडे तक्रारी करायला पाहिजे, ते केलं का तुम्ही? आपण जे आशुतोष डुंबरे त्यांना आपण लेटर दिलं होतं, तिकडे आपण लेटर जमा केलेलं आहे CP ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पण आपण लेटर दिलेलं आहे. DCPना DCPना आपण मेल केला होता, तर त्याच्यावर त्यांनी रिप्लाय दिलाय रिसिव्हिंग म्हणून, रिसिव्ह झालेला आहे, याच्यावर कारवाई केली जाईल. आणि मला सांगणं हे आहे की ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री सुद्धा राहतात, त्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे ठाणे जिल्ह्याचं. परत परिवहन मंत्री आहेत, प्रताप सरनाईक आहेत, तर हे त्यांच्या एरियातलीच ही घटना आहे. तर माझी ही सुद्धा रिक्वेस्ट आहे की जर उपमुख्यमंत्री आहेत, परिवहन मंत्री आहेत आणि जर जरी हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतील तर माझी रिक्वेस्ट आहे की योग्य तो न्याय द्यावा. आणि त्याच्यानंतर मला असं नको की पुन्हा कोणत्या महिलेसोबत, कोणत्या पत्रकारासोबत ह्या गोष्टीची पुनरावृत्ती व्हावी. कारण का जो प्रकार झाला तो मला एकदम मेंटली खूप, मला त्याच्यावर खूप परिणाम झाला त्यामुळे. आणि त्यामुळे खूपच बाकी सगळ्या गोष्टी खूप विस्कळीत झाल्या. त्यामुळे ह्या घटनेची जी कारवाई आहे ती लवकरात लवकर करावी अशी विनंती. आपण आता इंटरव्ह्यू थांबवू आणि अजूनही पाहिजे तर आणखी तुमच्या 5-10 म्हटलं तरी मी इंटरव्ह्यू घेतो. धन्यवाद. थँक्यू सर.